श्रीराम जय राम जय जय राम. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळतं पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. भगवंताची मूर्ती पाहावी आणि तीच आपली गुरुमाऊली मानावी. संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असं समजावं. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षा गुरुच श्रेष्ठ आहे. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणं कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते. तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. पण संत समागम प्रारब्धाने होतो. समरीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषम आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात अगदी कालवाकालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला काढण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतमतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरं काय ते आपोआप कळतं आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. पण पडावे लागलेच तर बुडी मारून बाहेर निघावे. हेच मध्यम शक्तीच्या माणसाचे काम आहे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. श्रीराम. साधावी गुरुसेवा होण्यासी भगवत भक्ती. भगवंताची मूर्ती दिसली तीच मानली गुरु माऊली. गुरुवाज्ञेचे पालन होता संपणार आसक्ती. साधावी गुरुसेवा होण्यासी भगवत भक्ती. जिज्ञासा जर तीव्र जाहली प्रगतीसाठी वाटच खुलली. जोपासावी निष्ठा शिष्या तीच महत्तम शक्ती. साधावी गुरुसेवा होण्यासी भगवत भक्ती. खोल तळाशी जाता जाता विचार मौक्तिक हाती येता. अभ्यासी रंगावे ध्येयाची होण्या प्राप्ती. साधावी गुरुसेवा होण्यासी भगवत भक्ती. श्रीराम.